शांती माझ्याकडे खूप आहे. शेवगा झाड खूप उंच आलेलं आहे. थोडेसे धने चोळून टाकलेले आहेत. हा कृष्ण कन्हैयाच्या. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या नवीन घरामधून. तर काल रात्रीच आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो आहोत. तर मना आणि फोंडाजी तर झोपलेले आहेत. आता आपण सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. अगोदर सकाळचे 7 वाजले आहेत आणि सूर्यनारायण खूप सुंदर दिसत आहेत. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सूर्यनारायणच्या प्रकाशामुळे डोंगर पूर्ण झाकला गेलेला आहे आणि इकडचा डोंगर खूप सुंदर दिसत आहे. खूप सुंदर दिसत आहे हा डोंगर. आता तुळशी मातेला जल अर्पण करूयात. तुलसी श्री सखीश्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नारुणते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. बैठकराचा एक लाभ असतो तो म्हणजे अंगणामध्ये ऊन येतं डायरेक्ट. आपल्याला कुठं टेरेसवरती किंवा बाहेर जायची आवश्यकता नाहीये. तर आता मी इथं थोड्या उन्हामध्ये बसून प्राणायाम करते. पक्ष्यांसाठी थोडेसे तांदूळ ठेवते भिंतीवरती. इथं खूप चिमण्या येतात खायला. कृष्ण कन्हैया जाग. माझी माय सकाळी चपाती भाजी बनवते. तोडल्याची भाजी बनवलेली आहे. फक्त आता चवळ्याची भाजी बनवायची आहे. चपात्या करत आहे. इथनच छोटासा पोळपट आहे. दिवसाला पण खूप हलका आहे, त्यांना हलतो आहे सारखा. एक्स्ट्रा होता घरामध्ये ठेवलेला आहे. आम्ही आता जेवण करत आहोत. सांडलं मला इथं वाटण नाहीये म्हणून ताटामध्ये भाजी देत आहे. आणि आज जेवणामध्ये मी बनवले आहे चवळीची भाजी, चपाती आणि तोंडल्याची भाजी. ती दाखवलेली तुम्हाला पहिल्यांदा. आणि हे आहे मनाचं ताट. घे आज प्रार्थना ओम शांती शांती शांती. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर आम्ही आता अंगणामध्ये बसलेलो आहोत निवांत. आणि फोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत. हा म्हणा मग कसं वाटतं बाळा? गारगार. आणि आज माझ्या मनाने नवीन पेन घातलेला आहे. त्याला कोणतरी दिलेला आहे एका सबस्क्रायबरने. हा पांढर पेन घातलेला आहे. नाही तर रोज असतं डटी फेल्लो येल्लो. मी त्याचा मनपूर्वक आभार मानतो. हा ज्याने कोणी पाठवून दिलं आहे त्यांचं नाव मनीष आहे. मनीष फोंडे यांनी पाठवलं. क्या आप कुछ बोलना चाहते हो? आज तुम्ही घरी मजा करता. मजा घरी बसणं म्हणजे मजा नाहीये. आम्ही घरातली कामं करतो. किती टेन्शन असतं घरामध्ये. हा आपको क्या बताए. दुपारचे 4 वाजले आहेत. आता मी आणि मना इथं 3 वाजल्यापासून बसलेला आहोत हवेमध्ये. छान घरामध्ये नाही बस वाटत. इथं हवा येते ना तर छान वाटत आहे. आणि आता मी चाललेली आहे आमच्या घराच्या लेफ्ट साईडला जिथं की वनस्पती वाढलेली आहे ती काढण्यासाठी. माझ्याकडे ही खुरप आहे. खुरपा लागतं वनस्पती काढायला. शेवगा झाड खूप उंच आलेलं आहे. किती उंच गेलेलं आहे. आणि शेंडाला फुल आली आहेत शेवगा झाडाच्या. त्याला पाणी कमी पडलं. घालायचं ना थोडं पाणी घालायचं त्याला. पपई झाड तर खूप उंच गेलेलं आहे. पण याच्यावरती ना रोग पडलेला आहे. किडे पडलेत. रोगच आहे ते. रोग पडले किडे. अरे इकडे पपया बघ. असं वाटतं मांजरा पपया झालं. एवढा रोग पडलेला आहे. आता ही पपई झाडं ना काढून टाकावं लागतील आम्हाला. या सगळ्या झाडावरती रोग पडलेला आहे. क्या करे. इथे वनस्पती आहे ती काढते थोडीशी. थोडीफार साफसफाई केलेली आहे मी इकडची. आता वनस्पती खूप वाढलेल्या
त्याच्यामुळे खिडकीमध्ये कीटक वगैरे येऊ शकतात, म्हणून मी आता साफसफाई केलेली आहे. चला आता हात स्वच्छ करून घेते. चलो दूध बिस्किट खाएगे. हा जी, हे बिस्किट मनासाठी आहेत आणि हे माझ्यासाठी. मी फक्त 4 खाणार. कधी नाही खात मी, तसं मला आवडत नाही दूध बिस्किट, चहा बिस्किट, पण कधीतरी आता पण आईला मनाला वेळ- कॉफी लय आवडते. कॉफी आवडते त्याला. मला जरा कॉफी. माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. नाही म्हणलं मी नाही जाणार होता. काफी ठीक आहे, काफी बाबा, आणायची. ठीक आहे. काफी प्यायची तुला ले काफी. ले हे तुझी बिस्किट, तू माझी बिस्किट. तर आता आम्ही चाललोय टेरेस वरती वॉकिंग शॉकिंगला. हवा सुटलेली जबरदस्त. माझे केस तर जागेवर राहत नाहीत, सारखं उडत आहे. चलो टेरेस पर जाते मी खूप दिवसातून. वा 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 वा. इथं पण हवा हा, सुटली. खूप हवा सुटलेली आहे. तिथं पोरं क्रिकेट खेळतात ते. त्या लोकांनी ना पिच तयार केलं डोंगराच्या पायथ्याला. हे आमचं टेरेस खूप मोकळं मोकळं आहे, काहीच नाही टेरेसवरती. डोंगर खूप छान दिसतो पण टेरेसवर. या डोंगरावरती करवंदाची खूप सारे झाडं आहेत. करवंद आहे, बेल आहे, गावठी बेल, हे झाड आहे. तर मैत्रिणी, आज आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, कारण इथं नेटचा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही. छोटा व्हिडिओ काढला तर अपलोड होईल, त्याच्यामुळे आम्ही आजचा व्हिडिओ छोटा ठेवलेला आहे. इथं आहे तोपर्यंत. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये.